स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओचा विषय तुम्ही थंबनेल आणि टायटलवर बघितलेलाच आहे, तर आपण त्याच विषयावर बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघत राहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल। ओके, तर चला मग जास्त टाइम वेस्ट न करता विषयावर। हा व्हिडिओ फक्त आणि फक्त माझ्या चाहत्या लोकांसाठी आहे, जे मला चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारतात। बाकी मला कोणाच्याही प्रश्नाची उत्तर द्यायची गरज नाही, ठीक आहे। तर विषय असा आहे की काही लोक माझी बदनामी करतायत। गेले 2 महिने झाले असतील, आता तुम्ही बघतच आहात यूट्यूब चॅनलवर सध्या माझ्याच नावाने जिकडे तिकडे बोंबा बोंब चालू आहे, जिकडे तिकडे राळच चालू आहे। फक्त करिश्माचं नाव घेतलं की व्ह्यूज येतात, डॉलर भरभरून भेटतात। त्याच्यामुळे काय, तर मग करिश्माचं नाव घ्यायचं। आता कुठपर्यंत नाव घ्यायचं तिचं, कशावरून विषय घ्यायचा? झालं ना आता सगळं नॉर्मल झालेलं आहे, आता सॉल्व झालेलं आहे। ती तिचं कायदेशीर करून बसलेली आहे, केसेस केल्या, सगळ्या गोष्टी केल्या। आता मग तिचाच नाव काढायचं आहे, पण विषय कोणता घ्यायचा? तर मग तिला अजून बदनाम करायचं वेगळ्या पद्धतीने। सध्या यूट्यूबवर हा ट्रेंडच झालेला आहे, फक्त करिश्माला बदनाम करून व्हायरल व्हायचं, डॉलर कमवायचे, व्ह्यूज छापायचे। आणि तरीही यांच्या बदनाम केल्याने करिश्मा काही बदनाम होत नाही, कारण करिश्माचा हा सुरुवातीपासून एक व्यक्तिमत्वच आहे। ती कधीच कोणाच्या लेण्या देण्यात नसते, कोणाशीही घेणं देणं नसतं। फक्त ती तिची लाईफ एन्जॉय करत असते आणि ती जशी मन भरून जगते ना, तसं दुसऱ्यांनाही सांगते की तुम्ही मन भरून जगा, दुसऱ्यांचा त्रास स्वतःला करून घेऊ नका किंवा स्वतःही दुसऱ्यांना त्रास देऊ नका। हे माझं नेहमीच सुरुवातीपासून सांगणं आहे। तर चला असू द्या, मेन मुद्द्यावर येऊया आपण। विषय असा आहे, काही लोकांनी माझी बदनामी एवढी केली की त्यांना आता पर्यायच उरला नाही, तर कोणासोबत माझे नावही जोडायला लागले। जेव्हा की मी सगळ्या जगाला दाखवलं माझा एकच होता, एकच आहे, एकच राहणार आणि त्याच्यावरच प्रेम करणार। कोणी काहीही म्हणू दे, शेवटपर्यंत त्याच व्यक्तीवर प्रेम राहणार आहे। खूप लोक आले, त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला, दूर करण्याचा प्रयत्न केला, खोटी माहिती त्या व्यक्तीबद्दल माझ्यापर्यंत पोहोचवली। त्याच्यानंतर आमचे भरपूर भांडणं वगैरे झालेत, बऱ्याच गोष्टी। तर या सगळ्या गोष्टीला कारणीभूत माझेच फ्रेंड्स लोक आहेत। कशाला दुसरं कोणाचं नाव घ्यायचं? जे म्हणतात ना आपलेच गद्दार, तशी गोष्ट आहे। रक्ताचे नाही पण मानलेले नाते होते, त्यांच्यावर माझा डोळे बंद करून विश्वास होता। मग त्यांच्यासोबत मी सगळ्या गोष्टी शेअर करायची, त्या गोष्टीचा त्यांनी फायदा उचलून माझा मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही झालं नाही। हा, थोडासा लोड घेतला मी, मला असं वाटलं की अरे, वाटतं ना आपल्याला, नॉर्मल आहे की आपण जर ती चूक केलीच नाही आणि त्याचं आपल्यावर ढकलल्या जात असेल की हा बाबा ही अशीच आहे, तशीच आहे, हिने असं केलं तसं केलं, तर थोडंसं डिस्टर्ब होतो माणूस। तर मी पण झाली होती। नंतर मग मला कळलं की अरे बापरे, असं असतं। जसे जसे आपल्याला अनुभव येतात ना, तशी आपण दुनिया शिकत जातो। तर चला असू द्या, महत्वाचं तर विषय असा आहे की मी काल लाईव्ह आली होती, तर माझी एक चाहतीच होती वाटते, म्हणजे माझे सबस्क्रायबर होते ते, जे की सुरुवातीपासून माझे व्हिडिओ पाहतात आणि माझ्याशी चांगलंच बोलतात, चांगलेच कमेंट असतात आणि नेहमीच ते माझ्याबद्दल पॉझिटिव्ह आहेत। नेगेटिव्हिटी पसरवणारे तर दुसरे लोक आहेत, ते लगेच ओळखायला येतात आणि असल्या लोकांना मी अजिबात उत्तर सुद्धा देत नाही। तर त्यांचं म्हणणं असं होतं की ताई, तुझ्याबद्दल एका चॅनलवर आम्ही असं बघितलं, कोणता तरी मोमेडियनचा मुलगा होता, तो तुझा टिकटॉक पासून मित्र होता आणि त्याच्यासोबत मागच्या 2-3 महिन्यापूर्वी काहीतरी गोष्टी घडल्या होत्या, तर ते सत्य आहे का? असं मी दुसऱ्या चॅनलवर बघितलं। बरं, आता तुम्ही काय बघितलं मला नाही माहिती, पण माझ्या कानापर्यंत जी गोष्ट आली आहे ती तर एकदम खोटी आहे। की पुढचा व्यक्ती असं रंगवून सांगतोय त्या गोष्टीला की असं झालं होतं, मग तसं झालं होतं, मग तसं झालं होतं। पण नेमकं झालं काय होतं, जो व्यक्ती तिथं प्रत्यक्षात हजर होता त्याने सगळं डोळ्याने पाहिलं, त्याला माहितीये, म्हणजेच किरण। तर असू द्या, किरणचा विषय आपण साईडला ठेवू, सध्या किरण इथं नाहीये, त्याच्यामुळे त्याला मी नाही बोलायला लावू शकत। पण हा, मी स्वतःचा विषय तर क्लिअर करू शकते। आणि हो, हे मी त्या फालतू लोकांसाठी नाही बरं का, मला कोणालाही स्पष्टीकरण द्यायची काही गरज नाही। मी सुरुवातीपासून सांगत आलेली आहे। लोकांचं कसं आहे माहितीये का, जीव जरी काढून दिला ना तरी त्यांच्याच बापाचं खरं असतं। आपण कितीही खरं सांगा तरी आपण खोटे आणि ते खरे, त्याच्यामुळे मी जास्त डोकंच लावत नाही कोणाशी। हा, फक्त जे माझे चाहते आहेत, एवढ्या प्रेमाने जर प्रश्न विचारलं म्हणल्यावर त्या प्रश्नाचं प्रेमाने उत्तर द्यावंच लागेल, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। बाकी मी माधुरीताईला सांगितलं की मी तुम्हाला सुरुवातीपासून माहिती असेल, माझं जो जुना चॅनल होता त्याच्यावर पण तुम्ही बघितलं असेल,
मी एखाद्या गोष्टीचा एवढा टेन्शन घ्यायची, एवढी हायपर व्हायची आणि लगेच कोणी जर एखादी म्हणजे शॉर्ट व्हिडिओ म्हणा किंवा व्हिडिओ टाकला की मी त्या लगेच सगळे कामधंदे हातातले सोडून पहिले रिप्लाय द्यायची. प्रत्येक गोष्टीचा एका गोष्टीचा रिप्लाय देत बसायची, खूप स्वतःला त्रास करून घ्यायची, टॉर्चर व्हायचं मला ते सगळं. पण आता जेव्हा समजलं ना मला हळूहळू की हा जो यूट्यूबचा बाजार आहे, इथं फक्त डॉलरसाठी दुसऱ्यांना बदनाम केलं जातं. या यूट्यूबच्या बाजारावर फक्त आणि फक्त भांडणं चालतात किंवा लोकांना जास्त दुसऱ्यांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करण्याची हौस आहे. त्याच्यामुळे मग मी म्हणलं बस बाबा, आता यांनी पार जन्म दिलेल्या मायबापाची बदनामी केली, बहीण भावांची बदनामी केली, नातेवाईकांची बदनामी केली, लग्न झाल्यावर सासरच्या लोकांची बदनामी केली, माहेरात राहून माहेरच्या लोकांची बदनामी केली. मग यांना काही नाही सुचलं तर ज्यांच्याशी यांनी नाते जोडले, म्हणजे त्यांच्याशी ज्यांनी नाते जोडले त्यांची पण बदनामी केली. म्हणजे एकच गोष्ट शिकायला भेटली याच्यातून मला, सोशल मीडियाच्या लोकांशी नातं जोडायचं आहे तर 100 वेळेस विचार करायचा, कारण हे लोक कधी आपला कंटेंट म्हणून वापर करतील सांगताच येत नाही. माझ्यासोबत पण तेच झालं. मग आता काय झालं, माझी मैत्रीण होती जिला मी लयच असं जिगरी मानायची आणि असं बोलताना असं बोलायची जसं काय मी दुसरं कोणाला नाही देवालाच सांगते, जसं काय एवढे स्थान मोठे मोठे दिले होते त्यांना माझ्या जीवनात. मी सगळं काही असं जसं आपण नॉर्मली देवाला सगळं माहिती असते बघा, आपण असं डोळे बंद करून बसतो, सगळं सांगतो देवाला सांगायची गरज नाही, देवाला सगळं माहिती असतं. त्याच पद्धतीने मी असं समजायची की मी जिथं सांगत आहे ती जागा सुरक्षित आहे. पण मला काय माहिती होतं की भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा पुढे येतील, पण त्या चुकीच्या पद्धतीने येतील. जे गोष्ट मी केलीच नाही त्या गोष्टीचे आरोप माझ्यावर लावले जातील. आता काय तर म्हणे बाबा कोणता मोमेडियनचा मुलगा होता, तो माझा मित्र होता. आणि तुम्हाला सांगू का, बायांच्या मैत्रीपेक्षा माणसाची मैत्री कधीही बेस्ट, आणि माणसं मैत्रीमध्ये कधीच धोका देत नाहीत. बाया काय खरं नाही, आज यहा तो कल वहा, बायांचं काहीच खरं नसतं. त्याच्यामुळे अजिबात मला सुरुवातीपासूनच बायांची मैत्री आवडत नाही. पण एक मैत्रीण केली होती ती पण तशी नीच निघाली. असू द्या, आपल्याला कोणाबद्दल काही बोलायचं नाही, तर आपला पॉईंट क्लिअर करायचा आहे. तर सुरुवातीपासून माझी जे कॉलेजची लाईफ होती, शाळेची लाईफ होती, तेव्हा पण माझे जास्त करून मित्रच होते. कारण आम्ही मित्र हा भावासारखा असतो याच नजरेने बघितलेला आहे सुरुवातीपासून. पण यांच्या नजरेमध्ये मित्र म्हणजे वेगळंच काहीतरी असतो, कारण हे तसे कान करून बसलेले असतात. मग हे जसे स्वतः आहेत तसे दुसऱ्याला समजतात, तसंच झालं. तर असू द्या. आता टिकटॉक म्हणून एक ॲप आला होता 2017-18 मध्ये काहीतरी. तर त्यावेळेस मी वर्षभर ते टिकटॉक बघत होती, काय असतं काही कळत नाही. मग आपण पण याच्यावर व्हिडिओ बनवू शकतो हे मला नंतर कळलं उशिरा, जेव्हा की टिकटॉक बंद व्हायला आला जवळजवळ. त्यावेळेस मी टिकटॉक ओपन केलं आणि मला वाटलं पण नव्हतं की त्याच्यावर मी एवढं म्हणजे व्हायरल होऊन जाईल, फेमस होऊन जाईल. माझे मिलियनमध्ये व्हिडिओ वगैरे व्हायरल व्हायला लागले. त्यानंतर बापरे ओळख्या पण व्हायला लागल्या आणि एवढी रिस्पेक्ट भेटायला लागली. सगळे ताई बोलायचे. मग लाईव्ह ऑप्शन कळलं, मग मी लाईव्ह यायची. एवढे भारी बोलायचे लोक. मग त्या लाईव्ह मार्फत खूप साऱ्या लोकांची मैत्री झाली. त्याच्यात सगळ्या लेडीज पण आल्या, जेंट्स पण आल्या. पण एक व्यक्ती असा होता त्याच्यामध्ये जो माझ्या रोज लाईव्हला यायचा आणि मला भरभरून गिफ्ट करायचा. एवढं गिफ्ट करायचं ना, सगळे बाकीचे जे लेडीज आहेत लाईव्ह यायचे ते बघून माझ्याकडे जळायचे की अरे हा एवढा मोठा प्रोफेशनल व्यक्ती आहे ना, हिला कसं काय गिफ्ट करतो. पण त्या व्यक्तीने एक बघून घेतलं होतं, कारण जसे मी आता इथं व्हिडिओ बनवते ना तसेच व्हिडिओ मी टिकटॉकला बनवायची. तर मी सांगितलं की माझं अशी स्टोरी आहे, मला आईवडील नाही, मी एक अनाथ मुलगी आहे, सगळ्या गोष्टी मी सांगितल्या होत्या. तर त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या मनामध्ये असं आला असेल जाऊ दे बिचारी गरीब आहे वगैरे, तो भरभरून गिफ्ट करायचा मला लाईव्हला. त्याच्यामुळे मग आमची मैत्री वाढली. त्याच्यानंतर आमचे नंबर एक्सचेंज झाले. पण मित्र म्हणूनच असला फालतूपणा कधीच जमला नाही. असला फालतूपणा जमला असताना तर मग कवाच 2017-18 मध्ये निघून गेली असती मी. तर त्यावेळेस आमची मैत्री वगैरे वाढली. एक मोमेडियनचा मुलगा होता, मी स्वतः सांगते, दुसऱ्याच्या तोंडून ऐकण्यापेक्षा ज्याच्यासोबत जी किस्सा घडलेला आहे स्वतः त्याच्या तोंडून ऐकण्यात फरक पडतो. कारण दुसरे जेव्हा सांगतात ना त्याला मीठ मिरची लावून रंगवून सांगतात, मसाले लावून. तसं मी नाही सांगणार. मी जे आहे तेच रियालिटी आणि ते पण पुराव्यासोबत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवते. तसं मला कोणालाही या गोष्टीचा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर द्यायची गरजच नव्हती. पण आता उगाच माझी बदनामी चाललेली आहे, त्याच्यामुळे मग मला बोलावंच लागणार आहे. कारण कापर्यंत आपण चूप राहणार आहे. एवढी हदपार केली या लोकांनी. करिश्माला बदनाम करण्यासाठी पार येडी चोटीचा जोर लावला, पण करिश्मा आपल्या जागी ठाम आहे. त्याच्यामुळे हे लोक करिश्माचं काहीच बिघडवू शकत नाही. तर मग काय करायचं, हिच्या चारित्र्यावर बोटं उचलायचे, इकडे लॉजवर गेली, इकडे अंक गेली, कुठं गेली. अरे लॉज काय असतं हे जास्त तुम्हा लोकांना माहिती आहे, आम्हाला तर लॉज म्हणजे काय ते बी माहित नाही. तरी सुद्धा तुम्ही लॉज करता. म्हणजे लॉजमध्ये फक्त लोक तेवढ्यासाठीच जातात असं तुमचं म्हणणं आहे. बरं ठीक आहे, तुमची विकृत बुद्धी तेवढंच तुम्ही विचार करू शकता.
तर विषय असा झाला होता की माझी आणि एक मुलगा होता, त्याची मैत्री टिकटॉकवर झाली होती आणि तो मुलगा होता रशियाला, तेव्हा तो अभ्यास करत होता डॉक्टरचा। तो मुलगा मोमेडियनचा होता, तर त्याचा ॲड्रेस काहीतरी त्यांनी इलाहाबाद म्हणून मला सांगितलं होता। त्याच्यानंतर आमची मैत्री वाढली, बोललो, घरात पण सगळ्यांना माहिती होतं आणि तो रोज लाईव्हला यायचा, बोलायचा छान छान, नंतर कॉन्टॅक्ट पण झालं, बोलणं झालं। त्यावेळेस नाही का सगळी माझी परिस्थिती त्यांनी बघितली। मग मयंकला खूप जीव लावायचा तो, आणि कोणती आई असो जगातली आपल्या मुलांना जे जीव लावतात ते लोक आवडतातच ना। मग तो मुलगा मला असं नॉर्मल वाटला की खरंच म्हणजे वयाने एवढा काही मोठा नाही, माझ्यापेक्षा लहान असेल किंवा 1 वर्षांनी मोठा असेल किंवा 2 वर्षांनी लईच लई। तर त्या मुलाची माझी मैत्री वाढली, आम्ही बोलायचो। पण नंतर अचानकच टिकटॉक बंद झाला। टिकटॉक बंद झाल्यापासून म्हणजे फक्त लाईव्ह पुरतं बोलायचो ना, कॉलवर जरी बोलणं व्हायचं तर ते लाईव्ह पुरतं, लाईव्ह कब आने वाले हो असं तसं। मग ते नॉर्मली आमचं टिकटॉक बंद झालं की तिथून आमचं डायरेक्ट म्हणजे बंदच झालं बोलायचं वगैरे, कारण टिकटॉक पुरतं आणि बोलायचं तरी काय उगं म्हणून। मग तिथून पुढं आम्ही कधीतरी नंबर तर एकामेकाकडे होते, पण कधीतरी 6 महिन्यातून, कधीतरी 1 वर्षातून, कधी ते एक वेळेस तर डायरेक्ट 2 वर्ष, म्हणजे जेव्हा 2020मध्ये माझं जे काही मॅटर झालं ते मी नंतर सांगेल, सगळी तशी मला माझी स्टोरी सांगायची रिअल लाईफ। पण ज्यावेळेस 2020 पासून तो नंतर डायरेक्ट 2022-23 मध्ये कधीतरी बोलला, त्यावेळेस मग परत मग आमच्या 4-6 महिन्यातून एखादा कॉल व्हायचा। तर काय झालं, तो अचानकच मला भेटायला आला होता आणि मी पुण्यात राहत होती त्यावेळेस, आता 2-4 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे, म्हणजे मी सासरी जायच्या अगोदर। तर त्यावेळेस तो व्यक्ती अचानकच आला आणि मला कॉल केलं की करिश्मा मैं यहाँ पे आया हूँ। मला तर माहीत पण नव्हतं की तो भेटायला येणार आहे। मग आता मला सांगा, ज्या मुलाशी आपली मैत्री पुढच्या व्यक्तीची 8 वर्ष झाले त्या गोष्टीला, केव्हा तो टिकटॉक आणि किती वर्ष झाले असतील बघा तुम्हीच मोजा। आता टिकटॉकचं समजा 18, 19, 20, 21, 22, 23, 24, हां 6-7 वर्ष झाले। तर 6-7 वर्षातून पहिल्यांदा जर पुढचा व्यक्ती समोर येणार आहे तर आपण भेटणारच ना, आणि पुढचा व्यक्ती स्वतःहून बोलतोय भेटायचंय, मग भेटणारच ना। मग तशीच मी नॉर्मली भेटली, कारण आमची फ्रेंडशिप एवढी पक्की होती ना, खूप छान बॉन्डिंग होती आणि एवढा सभ्य चांगला मुलगा होता तो। त्याच्यानंतर मी भेटली, पण काय झालं, भेटायला उशीर झाला आम्हाला, रात्रीचे 9 ते 10 वाजले होते, कारण तो तिकडून यायलाच म्हणजे लेट झाला। त्याच्यात त्याची चुकी नाही, माझी चुकी नाही, आणि मी काय नॉर्मली पुण्यामध्ये 12 वाजेपर्यंत सगळं चालूच असतं, त्याच्यामुळे मग मी गेली। मग म्हणलं चला, आमचं ठरलं मॉलला जायचं, त्याच्यामुळे आम्ही मॉलला गेलो। आणि तिकडे गेल्यानंतर मला असं वाटलं, जो मुलगा मला भेटायला आलेला आहे त्याच्या मनात काहीतरी चुकीचं आहे असं माझ्या मनात वाटलं बरं का, म्हणजे माझा गैरसमज झाला। त्याच्यानंतर किरण तर माझ्या लाईफमध्ये नव्हता, कारण किरणचे आणि माझे भांडणं झाले होते। तरीही किरणचे आणि माझे किती भांडणं होऊ द्या, पण एक गोष्ट आहे बरं का किरणमध्ये, तो मला कधी संकटात एकटं सोडत नाही। मी एक फोन फिरवला ना, मी अशा संकटात आहे लगेच धावून येतो। मग त्या दिवशी पण तेच झालं, मला असं डाऊट आलं त्या पोरासोबत भेटल्यानंतर की याच्या मनात काही चुकीचं आहे का। तसं तर त्यांनी मला मॉलला नेलं, खाऊ पिऊ घातलं, शॉपिंग पण करून देणार होतो तो, आणि जास्तीत जास्त 10-10:30 वाजले होते मॉलमध्ये। तर तो मॉल बंद व्हायला आला होता, कोणता मॉल होता ते पण मी सगळं सांगते, ठीक आहे। मी रेकॉर्डिंग पण वाजवणार आहे त्या मुलाची, त्या मुलासोबत आज पहिल्यांदा एवढे दिवसातून बोलली, कारण माझ्या मनात त्याच्याबद्दल एवढा गैरसमज निर्माण झाला होता की मला अजिबात म्हणजे मी बोलायलाच तयार नव्हती त्याच्यासोबत। तर आज तो गैरसमज या कॉलवरून दूर झालेला आहे, आणि थँक्यू सो मच, जे होते ते चांगल्यासाठी होते। एवढा चांगला माझा बेस्ट फ्रेंड मला परत वापस भेटला, कारण कसं आहे ना, फ्रेंडशिप केलं ना तर फ्रेंडशिप ही मरेपर्यंत टिकवायची असते। असं दल बदलू लोकांसारखं नाही की कामापुरतं जवळ राहायचं, बोलायचं, आणि काम झालं की तू कुठलं ना मी कुठलं, असं मला कधीच जमलं नाही। आजपर्यंत ज्यांच्याशी, मुलगा असो मुलगी असो कोणी असो, ज्यांच्याशी मी मैत्री केली ते शेवटपर्यंत निभवलेलं आहे, शेवटपर्यंत टिकवलं। पुढच्याला खाज आली, पुढचा सोडून गेला किंवा पुढच्याला माज आला, त्याच्यामुळे तो चुकीच्या पद्धतीने दूर झाला आपल्यापासून, त्याच्यात आपली चुकी नाही, बरोबर ना। तर अशाच पद्धतीने आता तुम्ही रेकॉर्डिंग ऐका, माझी काहीही चुकी नाहीये। तो मुलगा माझा चांगला फ्रेंड होता, आणि हो मी असले तसले आयरो गैरो ते काय म्हणतात, आयरे गैरे नत्तू गैरे तसले फ्रेंड बनवले नाही आजपर्यंत, एकही माझा असला फालतू फ्रेंड बनवला नाही। पण काय माझे नशीब, असले फालतू लोक माझ्या नशिबात आले, ते पण स्वतःहून चालून आलेत बरं का। 2 तर एवढे गलीचे एवढे मीच निघालेत माझ्या आयुष्यातले, आणि ते स्वतःच चालून आले होते माझ्याशी फ्रेंडशिप करायला, मी कोणाशी फ्रेंडशिप करायला गेली नव्हती, ठीक आहे। सांगायचं एवढंच की जो मुलगा माझा फ्रेंड होता मोमेडियनचा, तो मुलगा पेशाने डॉक्टर आहे आणि एकदम स्टँडर्ड आहे, आणि तो मुलगा दिसायला पण असला आहे ना, त्याचे फोटो वगैरे पण मी काढले होते जेव्हा आम्ही मॉलमध्ये गेलो होतो। पण काय झालं, माझा जुना मोबाईल फुटल्यामुळे सगळे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत। तो जर मोबाईल माझा म्हणजे फुटला नसता ना, तुम्हाला सांगते सगळ्यांचे प्रूफ वाजवले असते मी, रेकॉर्डिंग सोबत सगळे स्क्रीनशॉट सगळं होतं माझ्याकडे त्याच्यामध्ये। पण काय झालं, ते मोबाईल फुटल्यामुळे मी
थोडीशी कमजोर पडत आहे. तो जर मोबाईल असताना एका एकाची बँड वाजवून टाकली असती, सगळ्यांचे खरे रूप मी पुढे आणले असते, मी पण चूप बसली नसती. पण मला असं वाटतं आपल्याजवळ प्रूफच नाही आहे आणि आपण किती वरडोरडो जगायला सांगितलं तरी आपल्यावर कोणी विश्वास करणार नाही. त्याच्यामुळे मी शांत आहे. कारण कसं आहे, लोकांना पुरावे लागतात, स्क्रीनशॉट लागतात, रेकॉर्डिंग लागतात आणि जे की माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही. विषय एवढंच. आता ही रेकॉर्डिंग आहे का, याच्यावरून फक्त एवढंच सांगणार, एवढा स्टँडर्ड लेवलचा मुलगा, त्याच्या मनामध्ये असे काही विचार येतील का किंवा असं काही होणार का, जे काही माझ्याबद्दल अफवा पसरवली जात आहे ना की त्या मुलासोबत असं झालं तसं झालं. छोटीशी 2 मिनिटाची शॉर्टकटमध्ये मी रेकॉर्डिंग वाजवून देते. तेवढी रेकॉर्डिंग आहे का आणि त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावा तो मुलगा तसा असेल का, किंवा असं काही घडलं असतं तर मी त्याला परत फोन करून असं काही बोलली असती का. म्हणजे विचार करायला पाहिजे. तो माझा चांगला मित्र होता. आम्ही भेटायला गेलो, मॉलमध्ये गेलो. नंतर किरण पण आला. किरणला मी फोन करून घेतलं कारण माझा गैरसमज झाला होता. या मुलाच्या मनात काही चुकीचं तर नाही, कारण मी एकटी आहे आणि बरोबर आहे ना, एकट्या बाईचा मागं कोणीही पुरुष लागतो, बरोबर ना. तर तसंच झालं होतं. त्याच्यानंतर किरणला बोलवून घेतलं. मला डाऊट झाल्यानंतर मी किरणला बोलवून घेतलं. नंतर किरण आला आणि मला माझ्या रूमवर सोडून दिला. तो त्याच्या मार्गाला गेला. पण मग नंतर विचार करत बसली की हा मुलगा जर चुकीचा असता तर हा मुलगा कवाच आला असता, अशा काही गोष्टी कवाच घडल्या असत्या, असं विचार केला. मग नंतर कळलं की अरे आपण तर चुकलो त्याच्यावर, म्हणजे गैरसमज करून, आणि आता कोणत्या तोंडाने माफी मागायची. तेव्हापासून मी त्याच्याशी कॉन्टॅक्टच केला नाही, असा विषय झाला. पण त्याने मला स्वतःहून भरपूर कॉन्टॅक्ट केले असं तो म्हणतोय. तर तुम्ही रेकॉर्डिंग आहे का? हेलो हेलो, यात्रीगण कृपया ध्यान दें। हेलो, हाँ अभी के टीटी क्या बन गए चल रहा क्या है? आप? अरे नहीं, क्या चल रहा है बताओ। मैं ऐसे, और तुम कॉल उठाते ही वैसा साउंड आया जो रेलवे स्टेशन में आता है। अच्छा 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 नहीं नहीं, कैसे हो? बस ठीक हूँ। क्या चल रहा है? कुछ नहीं, बस काम कर रहा था। अच्छा, बाहर हो क्या? अभी बिजी हो क्या? मतलब बात कर सकते हो कि नहीं? हाँ है, टाइम है मेरे पास। हाँ, थोड़ी कुछ बात करनी थी, इसलिए कांटेक्ट किया। हाँ, हम करो तो उठाते नहीं हो। क्या? और हम कॉल करेंगे तो कभी उठाते नहीं हो। नहीं ना, आपका कॉल कब आया? वो पिछली बार ऐसा मैटर हो गया था, तब से अपनी बात कब हुई? नहीं, बात नहीं हुई, पर मैंने कॉल नहीं किया, ऐसा थोड़ी ना होता। हाँ, मैंने एक बार कॉल आया था किया, आपका कॉल। एक बार नहीं, बहुत बार किया। 2 बार किए थे। बहुत बार किया। वो मेरे मन में ऐसी गलतफहमी हो गई थी, इसलिए मैंने फिर बात ही नहीं की। वो उसी बारे में बात करनी थी बस। किस बारे में? बैकग्राउंड में आवाज बहुत आ रही है, साइलेंट जगह पे जाओ ना, बात करनी है। मैं गाड़ी में कनेक्ट हूँ। गाड़ी में हो? हेलो। बोलो। तो अपनी पहले बात ही कब होती थी? 6 महीने में, साल में एक बार, और अचानक से आप मिलने आए थे। हेलो। हाँ हाँ, अरे कुछ क्या इम्पोर्टेंट कर रहे बात हो? करनी है, इसलिए बोल रही हूँ, इधर ध्यान दो पहले। हाँ हाँ, बोलो ना, रुक गया मैं। अभी मुझे बताओ, अपन पहले से ही फ्रेंड थे ना? अच्छे फ्रेंड थे, फ्रेंड ही नहीं हम्म, अच्छे फ्रेंड थे। फिर उसके बाद हम्म, नॉर्मली बातें होती थी अपन, मतलब हम दोनों में। हाँ ज्यादा हिंदी जमती नहीं है, अभी भूल गई मैं, तो थोड़ा समझ लो हाँ? हाँ। तो अपने में नॉर्मल बात होती थी, फ्रेंड थे, आप मिलने आए, अचानक आए, मुझे पता भी नहीं था कि आप आज मिलने आ रहे हो करके। फिर आते आते हम्म, आपको लेट हो गया। हम्म, फिर अपनी मुलाकात हुई, जब मिले तो 9-10 बज गए थे, बराबर। हम्म, तो उसके बाद अपन उधर गए थे, तो मुझे थोड़ा सा ऐसा डाउट आया, मतलब मैं तो अच्छे से मन से फ्रेंड ही मानती थी, आपके मन में क्या था ये तो मुझे पता ही नहीं था, ठीक है। हाँ, तो आपने तो वो बाद में बोल के दिखाया कि ऐसा कुछ नहीं था करके। फिर भी ऐसा डाउट आया मिलने के बाद कि मतलब कुछ और ही बात है करके। तो उसकी वजह से क्या हो गया था, अभी हकीकत बता रही हूँ आपको। अगर किरण के, कुछ और, सुनो सुनो सुनो, अगर कुछ और रहता तो मेरे पास क्या कोई और ऑप्शन नहीं रहता, या फिर लाइक कोई, लाइक इतना कभी नहीं उसी दिन क्यों ऐसा सोचूंगा, ये भी तो आप सोचो। वही तो मैंने सोची, इसीलिए तो आपको कांटेक्ट की ना।
तो यही बात बतानी थी, क्लियर करनी थी मुझे कि जब मतलब आपसे मिलने आई थी तब तो किरण के साथ मेरा कुछ मतलब था ही नहीं, झगड़ा हो गया था, बात नहीं करते थे, एक दूसरे को गाली दे के बैठे थे, बहुत कुछ हुआ था। फिर भी उसको कांटेक्ट कैसे करूँ समझ में नहीं आ रहा था। जब आपसे मिलने आई थी तो ऐसा लगा कि मुझे पता था तुम्हें कुछ कॉल प्रॉब्लम करके है। बुलाया। हाँ, तो मैं वही क्लियर कर रही हूँ, सुनो। मुझे लगा कुछ प्रॉब्लम है, कुछ तो गड़बड़ है ऐसा, क्योंकि आपने वो बोले थे ना रुकना, मूवी देखेंगे वगैरह। तो एक फ्रेंड फ्रेंड को बोल सकता है, बट मैंने इतना मतलब डीप में सोचा ही नहीं। मैं अलग ही मतलब सोचने लगी कि क्या है इसके मन में, क्यों ऐसा बोल रहा है वगैरह। तो थोड़ा सा डाउट आया, फिर उसको एक मैसेज डाली थी मैंने। तो वो आ गया, मुझे लगा भी नहीं था कि वो आएगा करके, क्योंकि उसके मन में, मैंने झगड़ा करके उसको भगा दी थी, उसके मन में प्यार था, वो आया। सिर्फ मैंने उसको इतना बोली कि मुझे डर लग रहा है, ऐसे ऐसे जगह पे मैं आई हूँ। तो अपन मॉल में ही गए थे ना, किसी लॉज में तो नहीं गए थे। हम्म। हम्म। फिर बाद में किरण भी बोला कि ऐसे ऐसे है, क्या है, कौन है ये लड़का, क्योंकि वो ज्यादा नहीं जानता था ना आपको, एक दो बार आपसे बात किया था पहले भी, लेकिन हम्म। जानता नहीं था इतने डीप में कि आप अच्छे फ्रेंड हो वगैरह। फिर उसने मुझे कुछ हम्म। कान भर दिए कि वो लड़का ऐसा था, ऐसा ऐसा सोच के आया था। तो मैंने भी सोच ली कि हाँ ऐसा कुछ हो सकता है। फिर बाद में जब सोची तो मेरी गलतफहमी दूर हुई कि नहीं, अगर ये लड़का ऐसा रहता तो 8 साल पहले ही मतलब मिलने आ जाता, फिर 8 साल पहले ही कुछ हो जाता, होना था तो। फिर समझ में आया कि नहीं, मैंने मतलब ऐसे ही सोच सोच के गलतफहमी अपने मन में पैदा कर ली। नहीं, उसको अगर उसको बोलना कि मैं पढ़ा लिखा फिर इंसान मुझे, हूँ, ठीक है ना। वो तो है समझ मैं में आता है, लेकिन उसने जो मैं बोला था ना मुझे वो कि उसके मन में ऐसा था, तो टूटे उसने टूटे मेरे पे काम डाउट नहीं खाया। करता हूँ मैं। वो मुझे बोल रहा हाँ। था कि तू ये लड़के से मिलने आई थी या इधर आइसक्रीम पिज्जा खाने आई थी, मॉल में घूमने आई थी, तो मुझे बोल देती तो झगड़ा हुआ था, फिर भी मैं लेके आता यहाँ पे मॉल में घूमने के लिए। इतनी रात को घूमना पड़ता है क्या, 9-10 बज रहे, समझ में नहीं आ रहा, मुझे बड़बड़ की उसने। फिर मैंने बताई ऐसा कुछ नहीं बोली, वो लड़के का और मेरा वो अच्छा फ्रेंड है, एक दो बार तूने भी बात की है बोली उससे। हम्म। तो वो डाउट खा रहा था मेरे पे कि मतलब गलत है करके ये लड़का। फिर बाद में जब सोची तो समझ में आया कि नहीं, ऐसा तो कुछ नहीं था, ऐसा अगर रहता तो वो लड़का कब का आ चुका होता। फिर उसको समझाई, तब उसको भी बुरा लगा। तो ये बात मुझे क्लियर करनी थी आपसे। क्लियर क्या है इसमें? क्लियर मतलब अभी तुम इस बात का मैं इशू क्या हो रहा हमेशा है बताइए एक क्या। बात ही बोला हूँ, तुम अच्छा रहो करके ही बोला। कभी ये नहीं, कभी गलत नहीं सोचा, कभी गलत बोला नहीं है। तो फिर उस दिन मेरे को आपने मुझे बुरा शुरू से ही बहुत सब लगा। अच्छा बताया है, पर लेकिन क्या मैं हुआ। हाँ। उस दिन मेरे को इतना बुरा लगा क्योंकि आया तुम्हारे लिए और मेरे को तुम रोड पे छोड़ दिए, वो मेरे को बहुत बुरा लगा। लाइक कुछ मतलब। मुझे ही बुरा लग रहा था। अभी एक बात बता रही हूँ आपको, ये बात छोटी नहीं है, बहुत बड़ी बात बढ़ गई है, इसका थोड़ा सा इशू हो गया, इसलिए आपसे क्लियर करने के लिए कॉल किया मैंने। वो यूट्यूब पे हूँ, आपको तो पता है अच्छे तरीके से। तो यूट्यूब के हम्म। दो फ्रेंड मेरे ना एकदम मतलब ऐसे जिगरी फ्रेंड थे, जिनसे मैं सब बातें शेयर करती थी, जो कुछ भी मेरे लाइफ में होता था तो वो शेयर करती थी मैं। तो ये वाली भी बात मैंने शेयर की कि ऐसा ऐसा कुछ हुआ था मेरे साथ, कि एक लड़का है जो मेरा फ्रेंड है, वो मोमेडियन था, वो मिलने आया था, तो मैं मिलने गई थी, तो इतना इतना टाइम हो गया था। फिर ऐसे मेरे डाउट आया तो किरण को बुला ली, फिर बाद में किरण ने वहां से मुझे निकल के लाया, ऐसे बताई थी मैंने। तो वो अभी गलत तरीके से बात फैला रहे यूट्यूब पे कि करिश्मा को एक लड़का मिलने आया था, वो उसको लॉजिंग पे लेके गया था, फिर उसके साथ वो रेप करने वाला था, उतने में किरण आ गया और किरण ने वो लड़के को मारा। फिर बाद में ये सब मैटर हो गया, ऐसे गलत मेरे अफवाह फैला रहे मेरे बारे में। तो ये बात क्लियर करनी थी मुझे आपसे कि लॉजिंग पे गए थे क्या अपन। वो किरण को ही पूछो ना बहन चो, मेरे को क्या पूछ रहे हो? किरण था ना वहाँ पे, उसको ही पूछो। किरण को तो पता है सब, किरण ने तो सब आंखों से देखा, लेकिन ये जो लोग थे ना, मेरे जो फ्रेंड लोग थे, अभी उनके साथ दुश्मनी हो गई, तो वो लोग गलत तरीके से बात फैला रहे कि वो लड़का आया था, ऐसा ऐसा हुआ, फिर किरण आया, फिर बच्चा के लेके आया, ऐसे गलत तरीके से बात किरण फैला क्या रहे वो लोग। बताएगा? मैं क्या चोरी किया हूँ, डाका किरण डाला हूँ किरण क्या? बताएगा ना, ऐसा कुछ भी नहीं था, वो तो फ्रेंड था, मॉल में मिलने आया था, बाद में ये लोग घूमने गए, तुम घुमा और तुम बाद तो में मैं लेके तुम आया। तो जानते नहीं हो करिश्मा। करिश्मा कौन है? ना किरण जानता था करिश्मा को, ना तुम जानते थे। तब से मैं करिश्मा को जानता था। है अब ना, अपनी बताओ। टिकटॉक से फ्रेंडशिप थी, टिकटॉक से हाँ। जानते थे एक दूसरे को। किरण तब था भी नहीं मेरे लाइफ में, जब तुमको कुछ किरण करना ही क्या होता तो तुम आ कौन था? जाते ना कौन था? कभी। कोई नहीं था, ये तो बोलो।
किरण भी नहीं था कोई। मैं किसी लड़के से आपसे आपके सिवा किसी से बात करती थी क्या टिकटॉक पे? मेरे आपके अलावा कोई फ्रेंड भी नहीं था। और ये मैं सब गलत छोटे नहीं लड़की, बच्चों वाली आपको भी हरकतें पता क्यों है। कर रहे? वो छोटे बच्चों वाले हरकतें मैं नहीं कर रही हूँ। ये लोग मुझे ऐसे बदनाम कर रहे हैं कि एक लड़का आया था, ये लड़की ऐसी है, लॉजिंग पे जाती, पता नहीं क्या 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 बोल बोल के इतना बदनाम कर दी है मुझे। मैंने बोली रुको, अभी मैं ये बात क्लियर ही करके देती हूँ। जिस लड़के से ये सब हुआ था ना, उसी लड़के के मुंह से क्लियर करके दूंगी मैं आपको। क्योंकि इतनी बदनामी वो फैला रहे हैं मेरी कि ऐसा हुआ था, लॉज पे गई थी, फिर ये तो ऐसी है, किसी के लड़के के साथ लॉज पे चली जाती। अगर ऐसा रहता तो मैं आपके साथ पिक्चर के लिए रुकी नहीं रहती। अगर मैं गलत रहती तो मैं तो निकल के आई ना। किरण को डर लगा तो मुझे, मतलब मुझे इतनी रात को ये नहीं है ना बाहर रहने की आदत, तो डर लगा तो उसको बुला ली थी मैंने। वो आएगा नहीं आएगा मुझे ये भी नहीं पता नहीं था। तो लोग ऐसे मेरे बारे में अफवाह फैला रहे कि मैं लॉजिंग पे जाती हूँ, किसी भी लड़के से मिलती हूँ और कुछ भी करती हूँ। ऐसे गंदी गंदी बातें फैला रही। बताओ, अभी ये बात तो किरण को ही मैं बोलूंगी कि क्या हुआ था उस रात को। सब दो लोग थे, उन लोगों को बताई थी तो वो गलत तरीके से उसको मिर्ची मिर्च नमक लगा लगा के बता रहे हैं कि ऐसा ऐसा हुआ था। ऐसा तो कुछ भी नहीं हुआ था। और उस दिन के लिए मुझे बुरा लग रहा था बहुत कि ऐसे आपको अकेले छोड़ के आ गए। किरण भी रुका रहता। आपने तो बोले भी थे किरण को कि तुम भी रुको, पिक्चर देखेंगे साथ में। हाँ, मैं तो बोला। फिर और किरण का और मेरा क्या है ये आपको तो पता है ना पहले से ही। बाद में जब वो 2020 में मेरे लाइफ में आया तब। तो मेरे आपके को मन में ऐसे गंदे देखो ख्याल आ ही नहीं मैं, सकते मेरे बारे में। अरे अगर मेरे को वो सब चीजों में इंटरेस्ट नहीं है, पहली बात। ठीक है। मैं, भाई मैं पढ़ा लिखा हूँ, मैं डॉक्टर हूँ, मैं सर्जन हूँ, मैं काम करता हूँ यहाँ पे। वो मेरा तुम्हारा लाइक, वो लाइक मैं पढ़ता था तब ये जो तब लोग है से ना तुमको डॉक्टर, जानता हूँ। ये लोग अभी है मैं ना, काम कर रहा हूँ, ये बात अलग है। अभी काम कर रहा हूँ इसलिए घमंड घमंड भी होना चाहिए मेरे को कि मैं काम कर रहा हूँ, किससे बात कर रहा हूँ, ऐसा ऐसा भी होना चाहिए। पर मैं आपको, मैं जब पढ़ाई कर रहा था तब से जानता हूँ। हाँ। तो एज ए लाइक कैजुअल मैं, मेरे को आना था, मैं आया, मिला। और मतलब मैं कुछ काम से आया था, उसी में तुमसे मिल ये लिया। लोग है ना अनपढ़ एकदम, मतलब पढ़े लिखे नहीं है, इसीलिए ऐसी बातें तो दिमाग में लाते। कितनी देर मिले थे ये तो बताओ। एक हार्डली 1 घंटा कुछ मिले थे तुम। हाँ, मतलब 1 घंटा तो उधर जाने के लिए तो आधा घंटा लगा था। वो मॉल में, वो कौन से मॉल में गए थे? कौन सा पैसिफिक, कुमार पैसिफिक करके मॉल था। हम्म। बस थोड़ा सा डाउट आया मुझे, ऐसा कुछ नहीं था। डाउट आया इसीलिए मैंने उसको कांटेक्ट की थी। डर लग रहा था मुझे क्योंकि मैं आज तक कभी किसी लड़के से मिली नहीं हूँ ऐसे जाके डायरेक्टली, कोई फ्रेंड से वगैरह। अगर रहते भी है तो सब मेरे कैमरे के सामने रहते हैं। मतलब जाती हूँ तो वीडियो फोटो कुछ तो भी मैं करती हूँ, सेफ रहती हूँ मैं खुद। लेकिन फर्स्ट फर्स्ट बार आपसे मिलने आई थी तब मुझे डाउट आया था कि ये लड़का तो सोशल मीडिया पे भी नहीं है, तो इसको लाऊं कैसे है सामने कि हाँ बाबा ये मेरा फ्रेंड है, मिलने आया है करके। तो ये भी नहीं कर सकती थी मैं। तो उस बात का ये लोगों ने इतना बतंगड़ बना दिया है, करिश्मा ऐसी है, फालतू है, लॉजिंग पे जाती है, लड़कों से पैसे लेती है, पता नहीं क्या क्या बदनाम कर रहे। तो ये बात मुझे क्लियर करनी थी, इसीलिए मैंने आपको फोन करने बोली। अभी मैं थोड़ी सी रिकॉर्डिंग डाल दूंगी आपकी यहाँ पे, आपको कोई प्रॉब्लम तो नहीं है ना? डालोगे कहाँ ये तो बताओ। मैं यूट्यूब पे थोड़ी सी रिकॉर्डिंग डाल दूंगी ना कि मतलब क्या हुआ था उस दिन, आप जैसे बता रहे हो। तो ये अरे आपको भी पता है, आपके यार, मन में भी कुछ नहीं था, मेरी गलतफहमी हो गई यूट्यूब थी। यूट्यूब पे क्यों डालना? तुमको ही सुना दो पर्सनली, बस काफी है। ये लोग ही है ना मुझे बदनाम करने वाले। तो मैं सुनाऊं किसको? जो लोग बदनाम कर रहे हैं उनको ही तो दो शब्द सुनाना होगा कि देखो ये लड़का ऐसा वैसा नहीं है, प्रोफेशनल है, डॉक्टर है। और ऐसा क्यों मन में लाएगा? मिलना ही रहता तो 8 साल पहले मिल लिया होता, जब किरण नहीं था मेरे लाइफ में। जब उसको पता है ये किरण के पीछे पागल है, ये कि किरण से कितना प्यार करती है, फिर मैं कैसे मिलने जाऊँ, ये सोचता वो अगर उसके मन में कुछ गलत रहता तो। फिर भी आया ना, एक फ्रेंड के नाते आया। ऐसे लोगों को समझ में आना चाहिए ना। मुझे इतना बदनाम करके रखे है कि जीना मुश्किल हो गया है मेरा इससे। अपनी जो खास पर्सनल बातें रहती है वो अपने फ्रेंड लोगों को शेयर करते हैं अपन। ऐसे ही फ्रेंड लोग थे मेरे, अभी वो दुश्मनी करके बैठे तो लोगों में अफवाह फैला रहे कि मैं ऐसी गंदी हूँ। इसलिए बोल रही थी मैं। ठीक ठीक। हम्म। इसलिए आपको सादा कॉल करने बोली मैंने। ठीक। हम्म। ठीक है ना? आपको कोई प्रॉब्लम तो नहीं ना?
करो, मेरा नाम वाम मत दो ना बस। नहीं नहीं, नाम नहीं लेती, बस यही रिकॉर्डिंग जो अपनी बातें हुई है वही थोड़ी सी बजा दूंगी मैं 1-2 मिनट की, ताकि उन लोगों को समझ में आए कि ऐसा कुछ भी नहीं था। और बाकी किरण को भी बोलने लगाऊंगी उस दिन क्या हुआ था। कुछ भी झूठी झूठी बातें पसराने से ऐसे थोड़ी होता है ना। ठीक है, ठीक। ठीक है, चलो बात करते हैं आपसे थोड़ी देर में, रखो क्या। तर ऐकली तुम्ही रेकॉर्डिंग. आणि हो, मी एवढंच म्हणेल की जनाची नाही तर मनाची लाज वाटू द्या. तुम्ही स्वतः लॉजवर जाता म्हणून दुसऱ्याला लॉजवर जाता म्हणून बदनाम करू नका. तुम्हाला सवय आहे 17 नवरे करायची. आम्ही एकच केलं, जगाला दाखवलं आणि एकच राहणार आहे. नाहीतर ज्या व्यक्तीने माझ्याबद्दल तुमच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवली ना, त्या व्यक्तीला म्हणा एका बापाचा असशील, एका बापाची असशील तर समोर आण तो विषय, जो तू विषय घेते आणि माझ्या नावाने चुकीची बदनामी करते ते रेकॉर्डिंग वाजव. मी फुल परमिशन देते. बघू तरी काय झालं होतं. हे खरे बोलतात का मी म्हणून म्हणते. काही माहिती नसेल ना तर उगाच तोंड मारायचं नाही कुठं पण. सत्य घटना मी सांगितली होती, पण काय आता दुश्मनी काढण्यासाठी त्याला रंगवून त्याला मीठ मिरची लावून काहीतरी वेगळ्या पद्धतीने व्हायरल केल्यात त्या गोष्टी. पण हकीकत तुम्हाला समजली असेल आता. पुढचा व्यक्ती पेशाने डॉक्टर आहे आणि खरं तर माझी लायकी पण नाही असल्या लोकांशी बोलायची, तरीसुद्धा त्याने बिचाऱ्याने जाऊ दे तिला मायबाप नाही म्हणून मैत्री निभवली. नाही तर माझी कुठं लायकी. तो जेव्हा डॉक्टरचा अभ्यास करत होता ना तेव्हापासून त्याची माझी मैत्री आहे. लाजा वाटू द्या जरा बोलताना. तर असो, एका बापाची असेल ना जी माझं अशी गोष्ट चुकीच्या पद्धतीने पसरवते त्या व्यक्तीने पुरावा द्याव की असं असं घडलं होतं. ठीक आहे, चला मग बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.